आवडीने भावे हरिनाम घेसी, आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे। हरिमुखी गाता हरपल चिंता, त्या नाही मागुता जन्म घेणे। नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, नको खेद करू कोणत्या गोष्टीचा। पती लक्ष्मीचा जाणत से, सकळ जीवांचा करतो सांभाळ, सकळ जीवांचा करतो सांभाळ। तुझ मोकलील ऐसे नाही, जैसी स्थिती आहे तैशा परी राहे, जैसी स्थिती आहे तैशा परी राहे। कौतुक तू पाही संचिताचे, हरिमुखी गाता हरपली चिंता, त्या नाही मागुता जन्म घेणे। एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, हरी कृपे त्याचा नाश झाला। हरिमुखी गाता हरपली चिंता, त्या नाही मागुता जन्म घेणे। समचरण सरोजम सांद्रणी लांबुधाभं, जगरणहित पाणी मंडन मंडलानां। तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं, सदैवलहासं शिविठ्ठलं चिन्तयामि।
तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता महापुण्य रासी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभीर श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दया तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मी कळा काज नाडधणी तुमचा दास त्याची आस पुरवावी सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय वयं नमः। विठ्ठल आवडीने भावे हरिनाम घेसी तुझी चिंता त्यासी सर्व आहे हरिमुखी गाता हरपले चिंता त्या नाही मागुता जन्म घेणे। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग श्रीमंत श्री शांती ब्रह्म पैठण निवासी एकनाथ महाराज यांचा अगदी उत्कृष्ट असा अभंग कीर्तन सेवे करता निवडलेला असून 5 चरणाचा उत्कृष्ट साधन कीर्तन सेवे करता निवडलेला आहे। महाराज अभंगाच्या माध्यमातून तुम्हा आम्हा सर्व जीवांना परमात्म्याचं नामस्मरण आवडीने केल्यानंतर आपल्याला चिंता करायची गरज पडत नाही, तो परमात्मा आपली चिंता करतो हे प्रतिपादन करतात। विठ्ठल विठ्ठल अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार भगवान श्री पांडुरंग परमात्म्याची असीम कृपा सकल संत जनांचा आशीर्वाद भगवान श्री हनुमंतरायाचा परम पवित्र दरबार श्री क्षेत्र पवना या गावामध्ये गेल्या 16-17 वर्षापासून चालत असलेला भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह याही वर्षी मोठ्या थाटाने मोठ्या श्रद्धेने मोठ्या प्रमाणे सर्व समस्त ग्रामस्थ मंडळीच्या सहकार्यातून अगदी भव्य दिव्य नजर लागेल असा सोहळा संपन्न होत आहे। या सोहळ्यामध्ये आजची ही 3ऱ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे। विठ्ठल विठ्ठल त्यांच्या कृपाशीर्वादाने हा कार्यक्रम चालू आहे। परम श्रद्धेय परम पूजनीय वैकुंठवासी तपस्वी मूर्ती श्री अवधूतजी महाराज अवधूतानंदजी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने त्याचबरोबर परम पूजनीय परमश्रद्धेय बालयोगी व्यंकट स्वामी महाराज यांच्याही कृपाशीर्वादाने ज्यांचे या सप्ताहासाठी गोड असं मार्गदर्शन लाभलेलं आहे ते आपल्याच गावचे सर्वांचे सुपरिचित असणारे निष्काम कर्मयोगी हरिभक्ती करणे आदरणीय श्री बाबूरावजी महाराज आंदेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा संपन्न होत असलेला अखंड हरिनाम सप्ताह या संबंधाने आपल्याच परिसरातील सर्व गुणजन मंडळी गायक मंडळी या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून आपल्या गावामध्ये संपन्न होत असलेल्या सप्ताहाला सहकार्य करीत असतात। गान कोकिळा भजन सम्राट भजन गंधर्व या परिसराचं वैभव आमचे हरिभक्तीकरण आदरणीय ज्ञानेश्वर माऊली सिद्धरेकर माऊली या ठिकाणी आहेत। त्याचबरोबर आदरणीय भजन सम्राट संगीत अलंकार हरिभक्तीपरायण आमचे पंजाबराव महाराज, आदरणीय भजन सम्राट
संगीत अलंकार आमचे आदरणीय दत्ता महाराज आंदेगावकर, हिमायतनगर तालुक्यामध्ये वट्टंबे महाराजाला कुणी आणलं असेल तर ते दत्ता महाराजांनी आणलं. विठ्ठला या संबंधाने ज्यांचा गोड असं मृदंग आपण ऐकत आहात, आपल्या परिसराचं वैभव, मृदुंग अलंकार, मृदुंग विशारद, मृदुंग महामेरू, वै लहानपण कीर्ती महान, आपल्या सर्वांच्या सुपरिचित असणारे हरिभक्ती परायण माझा सूरज माने. उपस्थित सर्व हे छोटे छोटे बालगोपाल, हे मुली टाळ घेऊन उभ्या आहेत. वेणीकरी बाबा आहेत या ठिकाणी. हे सगळेच गावातील तरुण मंडळी, वयस्कर मंडळी टाळ घेऊन उभे आहेत, ज्यांची गोड अशी साऊंड सिस्टीम आहे. माझ्या आवडीची साऊंड सिस्टीम आमचे गणराज गणूभाऊ. त्याचबरोबर ज्यांचं आपण भारूड ऐकतो, वेडी बघतो, त्यांच्याकडे जे येड्याचं रूम घेतात, सोंग घेतात, सगळे सोंग त्यांना जमतात. हे म्हणजे आमचे रामजी महाराज. हे सगळे आपले सगळ्या परिचित आहेत. त्याचबरोबर इकडे विणेकरी आहेत. आज जे भोकरवरून, पोट्यावरून आलेले काही प्रेमाची मंडळी या ठिकाणी आहेत, जे आपले कीर्तन लाईव्ह शूटिंग करत आहेत. आमचे आदरणीय मित्र श्री पत्रकार गंगाधररावजी पडवळे, हेही आवर्जून महाराजांचे कीर्तन म्हटल्यामुळे ते कॅमेरा घेऊन आले. श्री साईनाथरावजी गंगारामजी पतंगे यांच्या माध्यमातून आजच्या कीर्तनाचं सौजन्य आहे. उपस्थित सर्व माझे तरुण बांधव, माता, मावल्या, महिला मंडळी, वयाने, ज्ञानाने, अनुभवाने मोठी असणारी मंडळी, ही सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. गावातील सर्व कार्यकर्ते, हरिभक्तीपरायण संदीप पाटील यांनी मला या वर्षीच्या रामकथेसाठी आणि या सप्ताहासाठी फोन केला ग्रामस्थांच्या वतीने. त्यांनाही खूप खूप धन्यवाद. आणि अभंगाकडे वळूया. विठ्ठल विठ्ठल अभंग श्री संत शांती ब्रह्म पैठण निवासी एकनाथ महाराजांचा आहे. या जगामध्ये काही गोष्टी अशा आहेत त्या दुर्मिळ आहेत. दुर्मिळ आहेत, त्या सहजासहजी मिळत नसतात. माझ्याकडे लक्ष द्या. पहिली गोष्ट आहे सत्ता मिळणं, दुर्मिळ आहे. दुसरी गोष्ट आहे संतती होणं, दुर्मिळ आहे. तिसरी गोष्ट संपत्ती मिळणं, दुर्मिळ आहे. चांगलं अनुग्रह करणारे गुरु मिळणं, दुर्मिळ आहे. आज्ञाधारी मुलगा मिळणं, दुर्मिळ आहे. त्याचबरोबर संत भेट होणं हेही दुर्मिळच आहे. मुमुक्षता मिळणं दुर्मिळ आहे. आणि याही पेक्षा एक गोष्ट दुर्मिळ आहे, ते म्हणजे माणसाचा जन्म मिळणं हे अत्यंत दुर्लभ आहे आणि दुर्मिळ आहे. नरदेह दुर्लभ जाना, तयामध्ये दुःख यातना तुम्ही आठवा मधुसूदना. नरदेह दुर्मिळ आहे. आपल्या भारताची लोकसंख्या किती आहे? झोपले काय सगळे? भारताची लोकसंख्या किती आहे? 140 कोटी. 140 कोटी जरी असली तरी
एवढे जरी लोक असले तरी पण नरदेह दुर्मिळ आहे, पाहिजे त्याला नरदेह भेटत नाही. एकदा झाडाला पान लागलं तुटून खाली पडलं परत लागतं का? नाही. झाडाला फळ लागलं तुटून खाली पडलं परत लागतं का? लागत नाही. कबीरदाजी खूप गोड बोलतात, तसं एकदा देह मिळाला म्हणजे मिळाला, पुन्हा मिळेल याची गॅरंटी नाही. मग पुढचा जन्म आपल्या आपल्या कर्मानुसार मग कुत्र्याचा, मांजराचा, डुकराचा, कशाचा बी मिळू शकतो महाराज. आपल्या कर्मावर अवलंबून आहे. एकदा मिळाला म्हणजे मिळाला, परत मिळेल याची गॅरंटी नाही. इथपर्यंत आपण आलो. पण सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की हा नरदेह, एवढा दुर्मिळ असणारा नरदेह आपल्याला देवाने दिला. कशासाठी दिला? देवाने 84,83,99,999 योनी जन्माला घातल्या. मागं फिरून बघितलं, हे कृतज्ञ दिसले सगळे, कोणी भजन करायला तयार नाही. शेवटी देवाला असं वाटलं आपली आठवण काढणार, आपलं भजन करणार कोणीतरी जन्माला घालावं, म्हणून ही माणसाची जात जन्माला घातली. तुम्ही ऐका, बाकी 83,99,999 योनी जेवढ्या बी आहेत त्या सगळ्या आडव्या आहेत. झोपले काय तुम्ही? बरोबर बोलताय का मी? बाकी सगळे कसे येतं? बाकी सगळे प्राणी कसे येतं? बोला की, काय कळतं की नाही तुम्हाला मी बोललेलं काही? 83,99,999 योनी जन्माला घातल्या, त्या बाकी सगळ्या आडव्या आहेत. कशा आहेत? आडव्या आहेत. फक्त हे एकच मॉडेल उभं केलं देवाने, एकच उभं आहे, बाकी सगळ्या आडव्या आहेत. पण 83,99,999 योनी आडव्या केल्या, पण ते कुणाच्याही आडवं जात नाही. तर ही एक उभं केलं पण सगळ्याच आडवं जात. कुठेही बघा तुम्ही, हे उभंच महाराज आडव्या जातं बसेल. काय काम नाही, धंदा नाही, चांगल्या कामात सुद्धा आडवं जातं महाराज. उभं केलंय ना, उभं केलंय, पण कुठं आडवं जावं हे बी कळलं पाहिजे माणसाला. हे एक उभं केलं, पण मग हे शरीर उभं केलं कशासाठी केलं महाराज? काहीतरी जीवनामध्ये चांगलं करण्यासाठी केलं. आणि हे मानवी देह पुन्हा पुन्हा मिळत नाही, मिळालाय ना, मग काहीतरी चांगलं करून जा जीवनामध्ये. नर अगर खोज करणी करे तो नरका नारायण बन जावे. शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे घोषले, शरीर साध्य होय केले, साधिने परब्रह्म. असं काहीतरी करून जा की जेणेकरून तुम्ही गेल्याच्या नंतर सुद्धा लोकांनी तुमची आठवण काढली पाहिजे. विठ्ठल जन्माला घातलं भजन करण्यासाठी. देवाने मागं फिरून बघितलं, देवाला वाटलं हे भजन करतील, पण काय करता, वाटून काय करता. मलाही वाटतं मुख्यमंत्री भाऊ, पण कोण रिकामी देईल महाराज? त्यांच्यात भांडण लागले तर आपल्यासारख्याचा कवा नंबर लागेल? पवनेकर मतदान करचाल का? मी उभं राहिलं. अरे हो तरी म्हणा, कमीत कमी नका करू, तुमची तुम्हाला पंचायतीत. मला मुख्यमंत्री कराल का, मतदान कराल का तुम्ही? त्यांचे भांडण लागले, आपला कवा नंबरला. वाटलं मला मुख्यमंत्री भाऊ, कोण करेल आपल्याला मुख्यमंत्री? तसं देवालाही वाटलं हे माणसं जन्माला घातलेले भजन करतील. काय झालं, वाटून काय करतात? एक म्हातारी रस्त्याने चालली होती. पावसाळ्याचे दिवस, हातामध्ये छत्री घेतली निघाली. तेवढ्यामध्ये एक चोरट रस्त्याने चाललं होतं, चोरी करून निघालं होतं. मुसळधार पाऊस पडत होता आणि सहारा कुणाचा नव्हता. चोरट म्हणलं आता कसं करावं, एवढा मोठा मुसळधार पाऊस पडते, रात्रभर कुठतरी सहारा मिळाला पाहिजे आपल्याला. मग कुठं जावं असं करता करता रस्त्याने चाललं होतं. समोर त्याला पोलीस स्टेशन दिसलं. ते म्हणला एवढं एक जागा आहे बा म्हणला बिगर भाड्याची,
रात्रभर सुखाने आपली जाईल, पण तिथं बी तसं फुकट कसं येऊ देतील? काहीतरी गुन्हा करावा लागेल ना. मग रस्त्यावर वाट बघत बसलं, काहीतरी गुन्हा कराव. तिकडून ती छत्रीवाली म्हातारी आली. म्हातारीला बघितलं, याला वाटलं म्हातारीची छत्री घेऊन पळावं. म्हातारी बोंबलं, पोलीस बाहेर येतील आणि नेऊन टाकतील मध्ये. रात्र सुखात जाईल, उद्या सकाळचं बघू शकाल. जवळजवळ म्हातारीला रेंज मध्ये येऊ दिलं. जवळ आलं की म्हातारीच्या हातातली छत्री घेतली, पळत सुटलं. पुढे जाऊन मागे फिरून बघत आहे. म्हातारी आता तरी ओरडल, मग तरी ओरडल. म्हातारी काय ओरडली नाही बा. म्हातारी उलट म्हणली, तुझी असली तर घेऊन जा, मी दुसऱ्याचीच आणली होता. चोरट्याला वाटलं म्हातारी ओरडत, पण म्हातारी ओरडले. तसं देवालाही वाटलं हे माणसं भजन करतील, पण हे भजन करायला तयार नाही. त्यावेळेला मात्र त्याला खूप वाईट वाटलं. ईश्वराने मनुष्य जन्म जो निर्माण केला ना, तो कशासाठी केला की कृतज्ञ राहावं, त्याने भजन करावं, ईश्वराचं स्मरण करावं असा विचार केला. आणि म्हणून जर माणसाने ठरवलं तर माणसाला या जगामध्ये अशक्य काहीच नाही. तरुणांनी एक लक्ष द्या माझ्या बोलण्याकडे. या जगामध्ये अशक्य काहीच नाही महाराज. तुम्ही जे करू म्हणाल ते करता येतं. कबीरजीचं वाक्य आहे, स्वामी विवेकानंदांचं वाक्य आहे. स्वामी विवेकानंद म्हणतात, अगर कुछ करना चाहे तो क्या नहीं कर सकता. या शरीराने तुम्हाला चोरही होता येतं, या शरीराने तुम्हाला डाकू होता येतं, ह्या शरीराने ठरवलं तर तुम्हाला संत होता येतं, या शरीराने ठरवलं तर तुम्हाला महात्मा होता येतं. या शरीराने जर ठरवलं तर तुम्ही काहीही करू शकता, कुठल्याही पदापर्यंत जाऊ शकता, कोणतंही पद हासिल करू शकता. फक्त एकच आहे, तुम्ही फक्त तुमचा धीर खचला नाही पाहिजे, तुम्ही फक्त मनाने हारले नाही पाहिजे. काहीही करू शकतं माणूस महाराज, तुम्ही काहीही करू शकतं. अरे तुम्ही जन्माला आला तेव्हा सगळं जग हसत होतं. कबीरा जब हम पैदा हुए जग हसे हम रोए, ऐसी करनी कर चलो हम हसे जग रोए. अरे असं काहीतरी करा की तुम्ही गेल्यानंतर सुद्धा लोकांनी 2 थेंब तुमच्या डोळ्यात, तुमच्यासाठी 2 थेंब डोळ्यात आणले पाहिजे. असं काहीतरी चांगलं करा. म्हणून जन्म मिळाला नाही दुर्लभ असणारा, काहीतरी करून चला. देवाने सांगितलं भजन करा, पण काय होतं, माणसं जन्माला येतात, लहानपण जातं खेळण्यामध्ये, बालपण गेली खेळता, बाल अवस्था खेळ गवाई. लहानपण खेळण्यामध्ये गेलं, तरुणपण आलं, तरुणपण तर कुणालाच मानत नाही महाराज. तारुण्याच्या मध्ये न मानी कोणाशी, तारुण्य पण अंगात आलं की माणसं कुणालाच मानत नाहीत. तुम्हाला सांगू का, तुम्ही 36चा आकडा बघितला का? झोपले काय तुम्ही, काय उत्तर? 36चा आकडा बघितला का? दोघांचं तोंड एकाकडेच असतात ना, दोन्हीचे तोंड, दोन्ही आकड्याचं तोंड एकाकडेच असतं ना. 36 तुम्ही शाळा शिकले नाही का कोणीच? तोंड कुणीकडे असतं 36चं? एकाचं पूर्वेकडे तर एकाचं पश्चिमेकडे. म्हणून 36 हा आकडा 40च्या आकड्याचा आतला आहे. 36 आकडा हा 40च्या आतला आहे. म्हणून 40च्या आतली माणसं महाराज ही 36च्या आकड्यासारखंच वागतात. मला कुणाची गरज नाही, मी त्याचं तोंड बघणार नाही, मला काय घेणं देणं पडलं, मी कशाला जाऊ, मी त्याला काय कमी 1-2 एकर गेली तरी चालेल. हे 36च्या आकड्यात सांगतोय मी, हे 36च्या आकड्यात आहे. पण तेच एकदा 40 ओलांडली, 40च्या पुढे गेलं, मग 63 येतं. पुढे गेल्याच्या नंतर किती येतं? हेच बदलतं. इकडे जे तोंड करे पूर्वेकडे पश्चिमेकडे, ते पुन्हा फिरून असं होतं. मग येतं 63. म्हणजे काय झालं, 40च्या माणूस पुढे गेलं की हळूहळू विचार बदलू लागतात, हळूहळू समजपणा येतो आणि हळूहळू मग 63 सारखं वागायला चालू करतात. पण तारुण्याच्या मधामध्ये खऱ्या अर्थाने जर भजन करायचं असेल तर कानाने ऐकायचं बंद झालं, डोळ्याने दिसायचं बंद झालं, पायाला गोळे येऊ लागले, गुडघे चालनावणे झाले. अशा टायमाला भजन करून काय करणार मला सांगा तुम्ही महाराज. मग भजन करायचं तर कधी करायचं? तर ना भाग्यवंत Hare
तुम्ही सप्त्यामध्ये आलं पाहिजे दादा, सप्ताह तुमच्या करता आहे. अरे गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घातली पाहिजे, आळंदी पंढरपूरची एखादी वारी केली पाहिजे आणि आनंदाने महाराज कीर्तनामध्ये टाळ घेऊन नाचलं पाहिजे. एकदा ह्या लेकरांकडे बघा, ह्या लेकरांकडे बघा. देव सुद्धा महाराज स्वर्गातून बघत असेल तर ह्या लेकरांच्या माझ्या बाप्पाला धन्यवाद देत असेल. महाराज कुळी कन्या पुत्र होते जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. अरे तरुणांनी यावं महाराज, गळ्यामध्ये टाळ घालावं आणि कीर्तनामध्ये मनसोक्त नाचावं. पण आम्हाला लाज वाटते महाराज, कीर्तनात यायला लाज वाटते तर टाळ घ्यायची लांब गोष्ट आहे. तुम्हाला सांगू, अरे या स्वराज्याचा मालक, हे स्वराज्य निर्माण करणारा राजा त्यांच्या मनात आला असं त्यांनी काय केलं नसतं महाराज. हे स्वराज्य निर्माण करणारा राजा छत्रपती शिवाजी महाराज माझा जगद्गुरु. अरे एखाद्याकडे 5-50 एकर जमीन असेल, एखाद्या माणसाने मोठा बंगला बांधला, एखादी गाडी घेतली तर त्याला कीर्तनात येऊन बसायची लाज वाटते महाराज. तो म्हणतो मी मोठा आहे, मला काय घेणं नाही कीर्तनाचं. पण एक विचार करा, ज्याने हे स्वराज्य निर्माण केलं, ज्याने महाराज या स्वराज्याची स्थापना केली, ते छत्रपती शिवाजी महाराज माझे जगद्गुरु तुकोबरायाच्या कीर्तनामध्ये मांडी घालून खाली बसत होते. महाराज मांडी घालून खाली बसत होते. हा आदर्श डोळ्यापुढे ठेवा. छत्रपती शिवाजी महाराजांची आपली तुलना केली तर आपण तर कुठंच बसत नाही महाराज. आपली लायकी तरी एक महाराज त्यांची बरोबरी करायची. मग एवढा मोठा राजा जर मांडी घालून जमिनीवर मांडी घालून कीर्तनाला बसत असेल तर आपल्याला किती झाड की पत्ती महाराज. घरी आम्ही खसखस, काय आपली किंमत आहे, काय अवकात आहे आपली महाराज. आपल्या घरचे आपल्याला किंमत देत नाही रे राजा. मग कीर्तनात बसायला टाळ घ्यायला काय लाज वाटते महाराज. तरुणांनी ज्ञानेश्वरी हातात घेतली पाहिजे मालक. तरुणांनी गाता हातात घेतला पाहिजे. एकदा ज्ञानेश्वरी हातात घेऊन बघा. ज्ञानेश्वरीवर वाचता येत नसेल बोट फिरवा. माझी ऐका एक गोष्ट, ज्ञानेश्वरी हातामध्ये घ्या, ज्ञानेश्वरीवरती बोट फिरवा. एकदा तुम्ही ज्ञानेश्वरीमध्ये बोट फिरवलं, माझी माऊलीने तुमचं एकदा जर बोट धरलं ना, आयुष्यभर माझी माऊली तुमचं बोट सोडणार नाही. विठ्ठल चाललेली माझी तरुणाई ज्या वेळेला व्यसनाच्या आधी नव्हते ना, खूप वाईट वाटतं महाराज, खूप तळमळ वाटते. अरे काय संसाराचे दुर्दान, काय इज्जतीचा पंचनामा, काय पैशाचा खराबा. जेव्हा व्यसनाधीन होऊन तरुण रस्त्यावर पडलेले बघतो ना आम्ही रोज येता जाता, खूप वाईट वाटतं. मला असं वाटतं हे स्वराज्य निर्माण करताना, हे महाराष्ट्राची माती निर्माण करताना ज्या वेळेला हे अनेक 18 पगड जातीतले मावळे माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी एकत्रित केली होती महाराज. साळी माळी कोळी चांबार सगळ्या मला तेवढ्या जातीचे नाव पाठ नाही, पण प्रत्येक जातीतला एक एक मावळा होता महाराज. काही मुसलमान सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या बरोबर होते. सगळ्या जाती धर्मातले एक मावळा जवळ करून माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी हे स्वराज्य निर्माण केलं. पण हे स्वराज्य निर्माण करीत असताना आयतं भेटलेलं नाही रे राजानं, आयतं भेटलेलं नाही. हे घरातून उठलं डायरेक्ट मिळालं असं नाहीये. अरे अनेक मावळ्यांचं रक्त या मातीमध्ये सांडले. हे अनेक मावळ्यांच्या रक्ताने लाल झालेली माती आहे. आणि ज्या वेळेला स्वर्गातून आज जर महाराज छत्रपती शिवाजी महाराज जे धर्मासाठी 40 दिवस हाल अपेक्षा करून महाराज मेले, त्यांनी धर्म सोडला नाही, ते शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज वरून जर बघत असतील तर म्हणतील हेच का माझं स्वराज्य, त्याच्यासाठी माझ्या मावळ्याने रक्त सांडलं, हेच तरुणाई का माझी स्वराज्यातली. नका छत्रपती शिवाजी महाराजांसाठी जगू, नका संभाजी महाराजांसाठी जगू, पण कमीत कमी आपल्या मायबापासाठी तरी चांगलं जगा, आपल्या कुटुंबासाठी तरी चांगलं जगा, अरे आपल्या लेकराबाळासाठी तरी चांगलं जगा. आज तुम्हाला व्यसन करताना चांगलं वाटत असेल, पण ज्या दिवशी तुमचं पोरग तरुण वयामध्ये येईल, त्याच्या देखत तुम्ही व्यसन करीत असाल तर मोठं झाल्यानंतर ते पोराला तुम्ही जर म्हणाल की अरे राबून संसार उभं केला, तू माझ्या देखत दारू पितो, बिड्या ओढतो, सिगारेट ओढतो, तंबाखू खातो, मावा गुटखा खातो, पोरग म्हणेल गप्प बसा, नका सांगू आम्हाला, आम्ही लहान होतो, घरात बघितलंय आम्ही तुम्ही काय केलंय ते. काय बोलणार, काय उत्तर देणार, बोला तुम्ही. जर इज्जत ठेवायची असेल तर आजपासून सुधरा, पवित्र गळ्यामध्ये तुळशीची माळ घाला. तरुणांनी आलं पाहिजे महाराज याच्यामध्ये, आणि तरुणांसाठीच हे कीर्तन आहे. विठ्ठल चांगलं गळ्यामध्ये टाळ घाला, ज्ञानेश्वरी हातामध्ये घ्या आणि ज्ञानेश्वरी वाचा. अरे एका उभीत आहे माझा रमाकांत,